चोपडा तालुक्यातील आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी खरीप हंगाम नियोजन व पाणी टंचाई आढावा बैठक तहसील कार्यालयाच्या मीटिंग हॉलमध्ये घेतली। आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत प्रांताधिकारी भंगाळे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी अंजली बर्गे, तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह पंचायत समिती व कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच पदाधिकारी उपस्थित होते। या आढावा बैठकीत कृषीच्या खरीप हंगामात विविध विषयांवर चर्चा व विचार मंथन करण्यात आले। तसेच बोगस बियाण्यावर नियंत्रण कसे करायचे, खतांची मागणी किती आहे असे विविध विषयावर सखोल चर्चा करण्यात आली। त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यात एप्रिल व मे महिन्यामध्ये तापमान वाढत असल्याने संभावी पाणी टंचाई कुठल्या गावांना बासू शकते या संदर्भात चर्चा करण्यात आली। यावेळी ग्रामसेवक व सरपंच यांच्या माध्यमातून गावातील पाणी टंचाई संदर्भात सखोल माहिती घेण्यात आली। पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले। चोपडामध्ये कृषीच्या माध्यमातून आणि आदरणीय तहसीलदार प्रांत महोदय, व्हिडिओ, कृषी अधिकारी यांच्या सर्वांच्या एकत्रीकरणामध्ये खरीप हंगामाच्या संदर्भात बैठक घेण्यात आली। खरीप हंगामामध्ये येणाऱ्या अडचणी, बोगस बियाणं, त्या बोगस बियाणावरती नियंत्रण कसं करायचं आणि कीड जे येते त्या कीडला कसं प्रोटेक्ट करायचं या संदर्भात चर्चा झाली। कृषीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत जाऊन आपण पिकं घेत असताना काय काय काळजी घेतली पाहिजे, नायट्रोजनचं प्रमाण जे मोठ्या प्रमाणात वाढलं, नायट्रेटचं, ते कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना विनंती करायची की तुम्ही हे केमिकल जे फर्टिलायझर जे हे कमी वापराच्या सूचना दिल्या गेल्या आणि संपूर्ण आढावा घेतला गेला की आपल्याला किती बियाणं लागणार आहे, युरिया किती लागणार आहे, फॉस्फेट किती लागणार आहे, या साऱ्या गोष्टींची चर्चा झाली। शेतकऱ्यांकडूनही काही सूचना आल्या, त्या सूचना संबंधित कृषी विभागाला देण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे पाणी टंचाई आपल्या मे येणार आहे, एप्रिल मेमध्ये आपल्याकडे थोडीशी टंचाईची झड लागू शकते, कारण यावर्षी आपल्या तालुक्यामध्ये फक्त 75% पाऊस झालेला आहे। मध्ये 1.5 महिन्यापूर्वी मी ही टंचाईची बैठक ऑलरेडी घेतली होती आणि त्या बैठकीचा एक फायदा झाला की बाकीची कामं झाली। फक्त एकच गाव बोरपाडा जे तिथे पाणी टंचाई झाली होती, तिथे आपण आता तातडीने बोरिंग घेतोय आणि सरपंच महोदयांना, ग्रामसेवक महोदयांना, तलाठी महोदया सर्वांना सूचना दिल्या की अशी काही अडचण असेल तर तातडीने बर्गे मॅडम, थोरात साहेब यांना सर्वांना त्याप्रमाणे साळुंखे साहेब यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सूचनेप्रमाणे पुढच्या कालखंडामध्ये कामकाज होणार। जिथे अगदी तीव्र टंचाई असेल तिथे विहिरी अधिकृत करा ही विनंती मी त्यांना केली, त्यांना सूचना दिल्या। यांच्या पद्धतीने पाणी टंचाईवरती आपल्याला मात करण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील, ते करण्यासाठी शासन हे कटिबद्ध आहे। मुख्यमंत्री सरपंच आलेले नसतील तर जे ग्रामसेवक आले त्यांनी त्यांच्या गावाचं पोझिशन सांगितले पाहिजे। तिथं ऐकूला काय होतं की तुम्ही काही माहिती देत नाही आणि गावात आम्ही गेलो की लोक आम्हाला घेराव घालतात, म्हणतात की बुवा यांनी पाणी आम्हाला भेटत। खरं तर तुमचं काम आहे, कर्तव्य, तुम्ही रोज गावात जाता किंवा 2 दिवसात जाता, काही भाग असतील ते एखाद्या महिन्याने किंवा 2 महिन्यांनी जात असतील, असू शकतं कामाची जास्त ओव्हरलोड असल्यामुळे। पण गेल्यानंतर जर गावकऱ्यांची मागणी असेल तर तुम्ही ती 2 कागद भरायला आपल्याला किती वेळ लागतो आणि जर 2 कागद भरून दिले आणि त्यांच्याकडनं सँक्शन करून घेतलं तर आपल्या अडचणी कमी होतात ना। पावसाळ्यामध्ये तर मग टँकर शोधा, टँकर शोधून त्या टँकर कुठून भरायचं, कोणत्या गल्ल्यात जाऊ द्यायचं, त्या सरपंचाला वाटतं की ही गल्ली विरोधात आहे, त्या गल्लीला पाणी दिलं जात नाही, अशा साऱ्या घटना होतात, त्याचा रोष तुमच्यावर येतो। त्यापेक्षा तुम्हीच सांगा ना की आमच्या या भागामध्ये मला न सांगायच्या ऐवजी मॅडमांना सांगा, बर्गे मॅडमांना सांगा किंवा आमच्या मोरे साहेबांना सांगा। त्यांच्याकडून सांगितल्यानंतर मग आम्ही पुढे आदरणीय आपले प्रांत महोदय जे भंगाळे साहेब यांच्याकडनं आपण कलेक्टरांकडे करू, कलेक्टरांकडनं हातात मंजुरी घेऊन घेऊ।